आपल्या ग्रहांप्रमाणे गिफ्ट, सो ही काय एक्झॅक्टली कॉन्सेप्ट असते? ओके, आता सगळ्यात आधी तरी क्लिअर करते की गिफ्ट देणं आणि डोनेशन देणं बर. बोथ आर डिफरंट. ओके. आता जेव्हा मी न्यूमरो ॲस्ट्रो बघते, म्हणजे न्यूमरोलॉजी पण आणि ॲस्ट्रोलॉजी पण बघते, तर व्ह्युअर्सला म्हणजे माझ्या क्लायंट्सला काही डोनेशन करायला सांगते, ती गोष्ट वेगळी आहे. बर. पण आता इथे आपल्याला गिफ्ट द्यायचं आहे. तर आपले जे 9 ग्रह आहे ते 9 ग्रह आपण काही शांती न करता किंवा काही जास्त काही तामझाम न करता आपण आपले ग्रह जरा सुरळीत आणू शकतो तर गिफ्ट देऊन. जसा जर सूर्य वीक आहे, आता सूर्य वीक आहे हे कसं कळेल? कॉन्फिडन्स लेवल कमी आहे, कोणतेही डिसिजन घेताना 10 वेळा विचार करतोय पण क्लॅरिटी येत नाही आहे, लिडरशिप कमी आहे. म्हणजे तुमच्यामध्ये गट्स आहेत पण लिडरशिप म्हणजे म्हटलं ना की तू कर, तू जा पुढे, ते जर येत नसेल तर म्हणजे तुमचा सूर्य हा वीक आहे. तर अशा वेळेस काय करायचं की तुम्ही तुमच्या वडिलांना गोल्डन काही देऊ शकता. गोल्ड नाही देऊ शकत असाल तर ऑरेंज कलरचा वगैरे काही वस्तू तुम्ही गोल्डन, तुम्ही काहीच नाही, एकदम सिम्पल सांगते की मोबाईलची ऍसेसरीज आजकाल गोल्डन मध्ये येते, गोल्डन कव्हर पण येतो, तो तुम्ही त्यांना गिफ्ट द्या, तुमचा सूर्य स्ट्रॉंग होईल. तसंच बघितलं तर चंद्र म्हणजे कोण आहे याच्या आधी सांगितलेलंच आहे आपण, म्हणजे आई आहे. तर आईला चांदी गिफ्ट करा, पैजण देऊ शकता तुम्ही, जोडवे देऊ शकता तुम्ही. तर याप्रमाणे एक एक ग्रहांचं आपण बघूया की आईला आता जर तुम्ही हे दिलं तर बहिणीला, आत्याला जर तुम्ही ग्रीन कलरची साडी दिली, ग्रीन कलरचा ड्रेस दिला तर तुमचं बुध स्ट्रॉंग होतं. बुध स्ट्रॉंग झालं तर कम्युनिकेशन चांगलं होतं. म्हणजे ज्यांचं कोणाचं कम्युनिकेशनशी रिलेटेड काम आहे त्यांनी तर नक्कीच द्यायला पाहिजे. त्यांनी किन्नरला पण देऊ शकतात ते, तर त्यांचा बुध हा स्ट्रॉंग होईल. स्टुडंट्स आहेत आणि कुठेतरी एज्युकेशन मध्ये ते वीक पडत आहेत, म्हणजे त्यांना गुरु स्ट्रॉंग करायचा आहे, तर आपल्या गुरूंना त्यांनी येलो कलरचा रुमाल सुद्धा दिला तरी त्यांचा गुरु स्ट्रॉंग होईल. वाईफला तुम्ही गुलाबाचं फुल द्या, फक्त गुलाबाचं फुल द्या, फ्रायडे टू फ्रायडे द्या, रोज ना, पण मनाने द्यायचंय. असं नाही की मी घे माझा शुक्र स्ट्रॉंग झाला, असं नसतं. म्हणजे एक मनाने जे म्हणतात ना की मी तुझ्यासाठी प्रेमाने आणलेला आहे, असा दिला तर त्यांचा शुक्र स्ट्रॉंग होईल. शनी स्ट्रॉंग करण्यासाठी काय करायचंय तर आपल्या घरचे जे मेड आहेत किंवा तुमचे ज्युनियर्स आहेत त्यांना काही नाही, छोटी मोठी पार्टी सुद्धा दिली ना खायला वगैरे, वडापावची म्हणा, समोसा म्हणा, असं काही तुम्ही त्यांना दिला तरी तुमचा स्ट्रॉंग होईल शनी. राहूला स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्ही तुमच्या मेट्सला, घरच्या लोकांना किंवा तुमच्याकडे तुमच्या सोबत काम करणारे आहेत त्यांना चहा ऑफर करा, कॉफी ऑफर करा. तर याच्याने अशाप्रमाणे आपले ग्रह हे स्ट्रॉंग होऊ शकतात. तुम्ही तसं डोनेट त्यांना करू शकता. राहू मध्ये अजून एक आहे की ग्रे कलरची कोणतीही वस्तू तुम्ही डोनेट करू शकता. डोनेट नाही, गिफ्ट देऊ शकता. म्हणजे गिफ्ट द्यायचं आहे, मनाने द्यायचं आहे आणि हे विचार करायचा नाही आहे की मी याला हे देणार तर माझा राहू स्ट्रॉंग होणार नाही. मनाने, म्हणजे मी हे का सांगते गिफ्टिंग बद्दल, कारण बऱ्याचदा आपल्याला हा विचार पडतो की काय गिफ्ट देऊ, काय गिफ्ट द्यायचं. तर तुम्ही मनाने असा गिफ्ट द्या की जेणेकरून तुमचा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होईल आणि समोरचा पण खुश होईल आणि तुम्ही पण खुश व्हाल. शनी रिलेटेड काय असतं युजली? शनी रिलेटेड गिफ्टिंग मध्ये बघितलं तर बऱ्याच वस्तू अशा आहेत की ज्या आपण द्यायला पण पाहिजे आणि घ्यायला पण पाहिजे, आणि काही अशा आहेत की द्यायला नको आणि घ्यायलाही नको. फॉर एक्झाम्पल चप्पल किंवा स्लीपर्स, शूज हे कधीच कोणाला द्यायचे नाहीत आणि कोणाचे घ्यायचे सुद्धा नाहीत. तुमचा शनी वीक होतो. दुसरं असतं की छत्री, ही द्यायची पण नाही आणि घ्यायची पण नाही. म्हणजे आपण म्हणतो ना, अरे पाऊस आलाय, कोणाजवळ छत्री आहे का, मला नाही करायचंय तसं. तुम्ही त्याच्याकडनं कधी कोणाकडनं हे गोष्टी, आता ती जरी तुम्ही थोड्याशा वेळासाठी सुद्धा घेतली तरी ती घ्यायची नाही आहे तुम्हाला. तुम्ही भिजत जा वाटतच, पण तुम्हाला ते काम करायचं नाही आहे.
तुमचा शनी खूप स्ट्रॉंग आहे. हे कसं कळेल आता की तुमचा शनी स्ट्रॉंग आहे, चांगलं आहे? जर आळस येत नसेल तुम्हाला, तुम्ही डिसिप्लिन्ड असाल, खरं बोलत असाल, खोटं बोलणार नाही आणि खरं बोलण्यासाठी तुम्हाला भीती वाटत नाही आहे, मी एकदम डायरेक्ट तोंडावर बोलते की हे तुझं चुकलं आणि हे तू करायला नको, करेक्ट, म्हणजे तुमचा शनी व्यवस्थित आहे. आता शनी वीक आहे हे कसं कळेल? तर सगळ्यात आधी हेअरफॉल. अच्छा, अननेसेसरी जेव्हा हेअरफॉल होतो, म्हणजे सगळे औषधं झालेत, सगळं झालं तरी हेअरफॉल होतो आहे, बर, तर तुमचा शनी वीक असणारच आहे. म्हणजे तुम्ही बाकी पण बघू शकता, पण शनी पण वीक होतो. त्याच्यानंतर घरामध्ये वेस्ट डायरेक्शन, घराच्या वेस्ट डायरेक्शनला टॉयलेट असेल, तिथे कबाड असेल, तिथे गंजलेले जे आपलं लोखंड वगैरे असतं ते पडून आहेत, तर तुमचा शनी 100% वीक होणार. त्याच्याने मग त्यामुळे तुम्हाला सेव्हिंग्स होणार नाहीत, सेव्हिंग्स बिलकुल होत नाही. हा एक कॉमन प्रश्न असतो सगळ्यांचा की कमाई तर खूप आहे, पैसा तर येतो, पण सेव्हिंगच होत नाही. ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस माझ्याजवळ पैसा नसतोच, टिकतच नाही. तर यांनी आपल्या घराची वेस्ट डायरेक्शन बघायला पाहिजे, तिथे काय आहे ते बघायचं आहे. आणि पण याचा अर्थ असा नाही की युट्यूबवर बघून वेस्टला हा माझं टॉयलेट आहे मी हे करून घेतो, तसं करू नका. कारण मी आज हे का सांगते आहे, आता मी मध्यंतरी मुंबईला एका घरामध्ये मी माझी व्हिजिट होती, तर त्यांनी तसंच केलं. युट्यूबवर बघितलं, इथे व्हाईट स्ट्रीप लावायची, इथे रेड स्ट्रीप, आणि जवळपास 1-2 महिने झाले, उलट त्यांना त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट झालेत. मग त्यांनी मला बोलवलंच की मॅडम तुम्ही बघा. तर त्यांना म्हटलं की नो डाऊट हे करेक्ट आहे, पण याच्यामध्ये कसं असतं की आम्हाला बॅलन्स करावं लागतं. 5 एलिमेंट्स मी प्रत्येकदा म्हणते की वास्तूमध्ये 5 एलिमेंट्स असतात, ते आपण बॅलन्स करतो आणि ते त्यांनी इम्बॅलन्स केलेत. ते कलर्स त्यांच्याकडनं ते झालं, कारण अर्धवट ज्ञान हे कधीही धोक्याचं ठरू शकतं. तर प्रॉपरली ज्ञान घ्या, कुठूनही घ्या. आपले पण क्लासेस आहेत, ऑनलाईन रेकॉर्डेड क्लासेस असतात आपले, तुम्ही ते जॉईन करू शकतात. सपोर्ट सेशन्स असतात मंथली एका सॅटर्डेला. प्रॉपरली तुम्ही जर घेतलं, आणि मी तर इथे एक म्हणेल की घराच्या प्रत्येक गृहिणीने वास्तू करायला पाहिजे, कारण घर कोण सांभाळतं? गृहिणी. आणि तिला जर माहिती असेल की मला इथेच पाणी ठेवायचंय, मला इथेच दिवा ठेवायचा आहे, तर नक्कीच घराची एनर्जी बॅलन्स होते. ओके.